हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा आणि स्वागत आहे तुमचे माझा चॅनल मॅक्रेम डिझाईन्समध्ये। तर आज आपण मोबाईल होल्डर कसा बनवायचा हे पाहणार आहोत। शिवाय या होल्डरचा वापर तुम्ही तुमचे रिमोट किंवा पेन पेन्सिल ठेवण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी वापरू शकता। तर यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। मॅक्रेमचे विविध रंगाचे धागे वापरले आहेत, तसेच 5 इंची 2 गोल रिंगा वापरल्या आहेत। शिवाय मेजरिंग टेप, कैची, लायटर आणि एक पुठ्ठ्याचा तुकड्यासोबत त्याला चिटकवायला ग्लू देखील वापरला आहे। चला तर सुरुवात करूयात मॅक्रेमचा मोबाईल होल्डर किंवा मल्टीपर्पज होल्डर बनवायला। इथे एक 5 इंचाची मी गोल रिंग घेतलेली आहे आणि हा डार्क गुलाबी रंगाचा धागा आहे। त्याची दोन्ही टोकं अशी जुळवायची आहेत आणि सेंटर काढायचा आहे। तर हा जो सेंटर आहे तो आपल्याला रिंगे खालून अटॅच करून घ्यायचा आहे। आणि इथे मी 22 धागे वापरणार आहे, 22 कॉर्ड्स, आणि प्रत्येक धागा आहे 1.5 मीटरचा। तर हा रेड कलर दिसत असला तरी गुलाबी रंगाचा धागा वापरला आहे मी। तुम्ही रेड कलर सुद्धा वापरू शकता। तर हा दुसरा धागा घेतलाय, त्याचा सेंटर पॉइंट असा रिंगे खालून काढायचा आणि हा जो होल आहे याच्यातून हे दोन्ही धागे जे आहेत ते काढून घ्यायचे, हे व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे। आता काय करायचं, हा उजवा जो धागा आहे तो याच्यावरून असा काढायचा आहे आणि हा डावीकडचा धागा आहे तो देखील रिंगेवरून असा काढून घ्यायचा आहे। आणि हे व्यवस्थित अटॅच झालेले 2 धागे आहेत। तर असे आपल्याला टोटल अजून मी 20 म्हणजे टोटल 22 धागे अटॅच केलेत। आणि आता काय करायचं आहे तर बघा, हे असं मी सरकवते आणि हा एक धागा आपला आणि हा दुसरा। तर हे अशा आधी सुरुवातीला पण 2 धागे अटॅच केलेले। तर टोटल ह्या 4 कॉर्ड आहेत, 4 धागे, त्यातला हा पहिला धागा साईडला ठेवायचा। आणि इथे मी एक पिवळ्या रंगाचा धागा घेतला आहे, त्याचा सेंटर काढायचा आहे, तो या धाग्याला अटॅच करून घ्यायचा आहे। आणि त्याची साईज, पिवळ्या रंगाच्या धाग्याची साईज पण 1.5 मीटर म्हणजे 150 सेंटीमीटरचा धागा आहे। तर आता इथे एक मी स्काय ब्लू कलरची कॉर्ड घेतलेली आहे, ही 2 मीटरची आहे। आणि हे जे 3 धागे आहेत उरलेले, तर यातला पहिल्या धाग्याच्या खालून ही घ्यायची अशी काढून आणि 2 वेळा आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे पाइपिंग करायचं। हा जो टोक आहे धाग्याचं, ह्याच धाग्याचं हे टोक आहे बघा। तर हा धागाचं हे टोक आहे शेवटचं। तर हे आपण हे असं या गुलाबी धाग्यावरून काढून घेणार। हे एकदा झालं आणि आता आणखी एकदा सेम धाग्याचं टोक जे आहे ते आपण याच्यावरून काढणार आहोत आणि हे व्यवस्थित ओढून घट्ट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, हे झालेलं आहे। आता हे जे उरलेले 2 धागे, त्यातला हा धागा आहे, त्याच्यावरून देखील 2 वेळा पाइपिंग करून घ्यायचं आहे। आणि हे पाइपिंग झाल्यावर शेवटचा जो धागा आहे उरलेला, त्याच्यावरून देखील या धाग्यावरून 2 वेळा आपण हा निळा धागा जो आहे तो पाइपिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे झालेला आहे। आणि आता काय करायचं, हे जे 4 धागे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर नॉट मारायचे आहे। निळ्या रंगाचे धागे मी 2 मीटर वापरलेले आहेत। तर असा उजवीकडे 4 सारखा आकडा करायचा आहे बघा। आणि हा जो डावा धागा आहे, डावीकडची पहिली कॉर्ड, तर इथे असा व्यवस्थित 4 आकडा केला आणि ही कॉर्ड ह्याच्या खालून घ्यायची, खालून या होलातून वर काढायची आहे आणि हे ओढून घेणार आपण। मधले धागे सुद्धा ओढायचे आहेत। आता इथे मी डावीकडे 4 आकडा केला आणि ही कॉर्ड खालून या होलाच्या वरून काढून घ्यायची आहे होलातून आणि ही गाठ व्यवस्थित घट्ट करायची। तर ही झाली एक स्क्वेअर नॉट। अशाच आपल्याला पुढे आणखी प्रत्येक 4 धागे घेऊन त्यात स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे। तर हे 4 धागे घेतलेत आपण। इथे मी एक लाईट पिंक कलरचा धागा घेतला आहे, त्याची साईजसुद्धा 1.5 मीटर आहे। तर सुरुवातीला मी जे विविध रंगाचे धागे फ्लावरचे डिझाईन करण्यासाठी वापरले आहेत ते सगळे 1.5 मीटरचे आहेत धागे। आणि ब्लू रंगाची जी धागा आहे तो आपण 2 मीटरचा घेणार आहोत। आणि डार्क पिंक कलरचे सुरुवातीला अटॅच केले ते सुद्धा 1.5 मीटरचेच आहेत। तर या ब्लू रंगाचे जे धागे आहेत ते आपल्याला टोटल 11 लागतील। हा दुसरा धागा मी अटॅच करून घेत आहे। अशाच प्रकारे 2 वेळा काढून घ्यायचा आहे धागा। प्रत्येक 3 कॉर्डमध्ये 2 वेळा आपण हा धागा काढून घेतोय। तर उरलेले जे 2 धागे आहेत त्याच्यावर देखील
आपण हा 2 वेळा पाइपिंग करून घ्यायचा आहे निळा धागा आणि मग 4 धागे राहतील त्याच्यामध्ये त्या चारही कॉर्डमध्ये स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे आणि सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायचं आहे प्रत्येक 4 धाग्यांमध्ये। तर बघा हे झालेले अटॅच आणि आता हे जे 4 धागे आहेत त्याच्यात आपण स्क्वेअर नॉट मारणार आहोत। सिंपल आहे स्क्वेअर नॉट। उजवीकडे असा 4 आकडा करायचा आणि ही डावीकडची कॉर्ड या 4 आकड्यातून वर काढायची, मग डावीकडे 4 आकडा करून उजवी कॉर्ड याच्यातून काढून हे घट्ट करणार। तर सेम अशाच बाकी पूर्ण रिंग कव्हर करायची आहे आणि पाहिजे तर तुम्ही 2 रंगाचे फुलांचे धागे सुद्धा वापरू शकता, म्हणजे एक वेगळा रंग आणि प्रत्येक धाग्याच्या मध्ये पिवळा कलर किंवा पांढरा कलर असे पण छान दिसतात। तर आता मी इथे सर्व रिंग कव्हर केलेली आहे आणि ही उरलेल्या ह्याच्यात मी स्क्वेअर नॉट मारून घेत आहे। तर बघा तुम्ही इथे सगळीकडे मी असे विविध रंगाचे धागे जे आहेत ते लावलेले आहेत। आता हे थोडे धागे आपण साईडला काढून घेतलेत आणि आता काय करायचं आहे, यातला मी येलो रंगाचे 2 धागे आहेत तर ते आपण घेणार आहोत। बघा हे येलो रंगाच्या धाग्यापासून मी सुरुवात करते आणि ही निळी धागा जो आहे हा धागा घ्यायचा आहे डाव्या बाजूचा आणि ह्याच्यावरून 2 वेळा पाइपिंग करून घ्यायचं आहे, एकदा आणि दुसऱ्यांदा। तर हे झालं आणि आता काय करायचं आहे, आता ही स्क्वेअर नॉट आहे आपली, त्यातले 4 धागे त्यातले हे डावीकडचे 2 धागे घ्यायचे, सुरुवातीचे 2 धागे आणि आपल्याला पाइपिंग करून घ्यायचं आहे आणि हा धागा 2 वेळा याच्यावरून काढून घेणार आहोत आपण। बघा एकदा काढून झाला आणि हा दुसऱ्यांदा। तर इथे हे झालेलं आहे अशा प्रकारे। तर सेम आता काय करायचं आहे, आता हे पिवळ्या धाग्यांमधले डिवाइड करणार आपण, हा डावीकडचा आणि हा उजवीकडचा। तर तो धागा या 2 धाग्यांवरून आपण काढून घेणार आहोत। थोडक्यात पिवळ्या धाग्याने सुद्धा पाइपिंग करून घ्यायचं आहे। तर सेम आता आपल्याला इथे पिंक कलरच्या कॉर्डमध्ये देखील आपण असेच पाइपिंग करून घेणार आहोत। तर हे पिंक कलरचे 2 धागे आहेत ते आणि डाव्या साईडची पहिली निळी कॉर्ड आहे ती घेणार आणि ती अशी पाइपिंग करून घेणार। पिंक कलरच्या धाग्यावरून पाइपिंग करून झाल्यावर पुन्हा हे गुलाबी रंगाचे धागे आहेत, डार्क गुलाबी रंगाचे, तर त्याच्यावरून आपण पाइपिंग करून घेणार आणि त्यानंतर लाईट पिंक कलरचा जो धागा आहे तो डिवाइड करायचा आहे आणि उजवीकडचा जो लाईट पिंक कलरचा धागा आहे तो देखील आपण या 2 धाग्यांवरून पाइपिंग करून घेणार आहोत। थोडक्यात आधीसारखंच आपल्याला प्रोसिजर फॉलो करायचं आहे। तर इथे आपण सगळीकडे असं करून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे, आता बघा हा गुलाबी रंगाचा धागा आहे, याच्याच इमिजिएट ही निळ्या रंगाचा धागा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, हा बघा। आणि डावीकडचे हे 2 धागे आहेत उरलेले तर ते आपण वापरणार, 2 इकडे गेले आणि 2 आपण हे वापरणार आहोत। आता काय करायचं, हा जो निळा धागा आहे बघा हा इमिजिएट आहे पिंक कलरच्या कॉर्डच्या इथला, तर तोच घेतला आहे आणि तो सुरुवातीला ह्या एका धाग्यावरून पाइपिंग करून घेणार आणि आता असं पाइपिंग करून झाल्यावर उरलेला जो दुसरा धागा आहे त्याच्यावरून देखील आपण पाइपिंग करून घेणार आहोत। आणि हे पाइपिंग करून झालेलं आहे। आता काय करायचं आहे, आता हा पिंक कलरची जी कॉर्ड आहे
ती देखील ह्या धाग्यावरून आपल्याला 2 वेळा काढून घ्यायची आहे। आणि आता काय करायचं, हा उरलेला धागा आहे त्याच्यावरून सुद्धा आपण 2 वेळा काढून घेणार आहोत पिंक कलरचा धागा। आणि इथे बघा 4 धागे झालेले आहेत आपले असे, आणि इथे स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे आपण। तर व्यवस्थित अशी स्क्वेअर नॉट मारून घेणार आपण। आता काय करायचं, हा डावीकडचा पिंक कलरचा धागा याच्यावरून 2 वेळा काढून घ्यायचा आहे, 1 आणि 2। त्याच्यानंतर ब्लू कलरची कॉर्ड घेणार आहोत आपण। त्याआधी मी हा दुसऱ्या धाग्यावरून सुद्धा पिंक कलरची कॉर्ड काढून घेणार आहे। आणि आता आपल्याला ब्लू कलरचा जो धागा आहे हा वरून आलेला, तर तोच काढून घ्यायचा आहे। आणि बघा तिथे एक लूप सोडलेला आहे, हा असा लूप आपल्याला सोडायचा आहे। पूर्ण ताणून ओढून नाही पाइपिंग करून घ्यायची। आणि सेकंड हा जो धागा आहे तो आपण इथे असं व्यवस्थित असं पाइपिंग करून घेणार। सेम आपल्याला उजवीकडे सुद्धा करून घ्यायचं आहे। ह्या 2 कॉर्डवरून हा पिंक कलरचा धागा 2-2 वेळा काढून घेणार। उरलेल्या धाग्यावरून सुद्धा पाइपिंग करून घ्यायचं आहे। आणि हे पाइपिंग झाल्यावरती आपण निळ्या धाग्याने पाइपिंग करणार आहोत। हा बघा, हा निळा धागा आहे, हा इथून आलेला आहे, तर तोच धागा आपण या दोन्ही धाग्यांवरून काढणार। पैकी इथे लूप सोडायचा आहे, डावीकडे सोडलाय तसंच सेम असाच लूप येईल। तर हे अंदाजे अंतर आहे लूप सोडलेलं। बघा एक फ्लावर सारखी डिझाइन शेप इथे तयार झालेला आहे। आणि आता काय करायचं आहे, ही जी येल्लो कॉर्ड आहे तर मागे बघायचं आहे, येल्लोच्या ह्याच्यातला हा धागा आहे स्काय ब्लू कलरचा, तो घ्यायचा आहे। आणि हे 2 धागे आहेत, तर त्याच्यावरून आपण प्रत्येकी 2 वेळा काढणार आहोत। पहिला धागा मी घेतला आहे आणि हा झाला एकदा, आणि त्यानंतर सेकंड वेळा। आता हा जो दुसरा धागा आहे त्याच्यावरून देखील हा निळा धागा मी 2 वेळा काढून घेणार आहे। आणि आता आपल्याला पिवळा धागा काढायचा आहे। हा जो एक उरलेला धागा होता, एक इकडे गेला, एक आता आपण ह्या 2 धाग्यांवरून पाइपिंग करून घेणार आहोत। सेम जसं आपण पिंक कलरचं फ्लावर बनवलं आहे उजवीकडे, तसंच हे येल्लो कलरचं आपलं फ्लावर बनेल। आणि अशीच सगळे आपल्याला फ्लावर्स बनवायचे आहेत। तर ह्या इथे 4 कॉर्ड झालेले आहेत, तर आपल्याला अशीच सेम स्क्वेअर नॉट इथे देखील मारून घ्यायची आहे। सिंपल अशी स्क्वेअर नॉट आहे। तर ही झाली स्क्वेअर नॉट मारून। आता काय करायचं, आता इथे आपल्याला पिवळा धागा जो आहे तो पाइपिंग करून घ्यायचा आहे या 2 धाग्यांवरून। तर मी 2 वेळा अशा प्रकारे पिवळा धागा काढून घेणार आहे। दुसऱ्या धाग्यावरून देखील मी काढून घेते हा धागा। आता हा निळा धागा मी याच्यावरून काढून घेते। सेम आपल्याला लूप सोडायचा आहे। लूप म्हणजे असं ठराविक अंतर सुटेल एक साखळीसारखं, तर ते सोडायचं आहे। सेम राईट साईडला सुद्धा डिझाइन बनवायची आहे। हे 2 धागे आहेत, या 2 धाग्यांवरून काढायचे आहेत। पैकी पिवळा धागा प्रथम काढणार आणि नंतर स्काय ब्लू कलरचा धागा काढणार। बघा असा इथे सुद्धा आपण हा लूप सोडलाय।
आता हे 2 धागे या उरलेल्या एका धाग्यावरून आपण काढून घेणार आहोत आणि इथे येलो कलरचा फ्लावर तयार होईल आपलं. तर बघा हे 2 फ्लावर्स आहेत, त्याच्यामध्ये हे 4 धागे असे मिळतील आणि ह्या 4 धाग्यांमध्ये आपल्याला पुन्हा स्क्वेअर नॉट मारायचे आहे. तर ही जी स्क्वेअर नॉट मारली आहे एवढाच पॅटर्न किंवा डिझाईन सेम आपल्याला पूर्ण रिंग भोवती अशी करून घ्यायची आहे. बघा हे इथे पूर्ण असं आपण सेम करणार. हे मी तयार करून घेतलं आहे. मी वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरलेत. तुम्ही 2 धागे वापरून 2 कलरमध्ये देखील करू शकता. तर ही इथे मी लास्टला एक असे धागे मिळाले 4, त्याच्यात स्क्वेअर नॉट मारून घेत आहे. व्यवस्थित घट्ट अशी स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. लूज स्क्वेअर नॉट मारली तर ती सुटू शकते. तर बघा इथे असे सगळीकडे स्क्वेअर नॉट्स मारून झालेले आहेत. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, आता मी हे 2 मधले पिवळे जे धागे आहेत ते घेणार. बघा सेम असंच आपल्याला इथे पण फॉलो करायचं आहे. तर डावीकडची जी कॉर्ड आहे ही ब्लू कलरची, स्काय ब्लू कलरची कॉर्ड, ती आपण पायपिंग करून घेणार याच्यावर अशी एकदा आणि 2 वेळा काढून घ्यायचा हा धागा. पुढची जी आपली बघा ही स्क्वेअर नॉट आहे, त्यातले हे 2 धागे आहेत डावीकडचे. तर त्या दोन्ही धाग्यांवरून आपण हा ब्लू कलरची कॉर्ड जी आहे ती गुंडाळून घेणार आहोत. सेम प्रोसेस आहे, जसा वरती आपण प्रोसेस केला आहे तसंच हे खाली देखील डिझाईन बनवून घ्यायची आहे.
तर इथे आपली स्क्वेअर नॉट मारून झालेली आहे. तर मी इथे 2 फुलं बनवलेली आहेत. टोटल आपण 3 फुलं बनवणार आहोत. पूर्ण असं कव्हर करायचं आहे. एवढा अंदाजे बनेल आपला. आणि जर तुम्हाला छोटा बनवायचा तर तुम्ही 2 फ्लॉवरपर्यंत बनवू शकता. तर मी 3 फ्लॉवर्स बनवलेले आहेत, जेणेकरून याच्यात तुमचा मोबाईल फोन मोठा हायटेड असेल मोबाईल फोन, तो सहज बसेल. तर आता काय करायचं आहे, हे जे पिवळे धागे आहेत म्हणजे फ्लावरवाले जे धागे आहेत फ्लावरच्या डिझाईनचे, तर ते 2 धागे असे कट करून घ्यायचे आहेत आणि आतल्या बाजूला असे चिटकवून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, हे जो बाजूचा निळा धागा आहे डावीकडचा आणि उजवीकडचा, तो देखील कट करणार आणि तो देखील मी असा आतल्या बाजूला चिटकवून घेणार आहे. तर असं आपल्याला पूर्ण सर्व जेवढे फ्लावर्स बनवलेत त्यातले असे फ्लावरचे 2 धागे आहेत बघा. हे गुलाबी रंगाचं आहे आणि बाजूचे निळ्या रंगाचे धागे, हे 4 धागे आपण असे कट करणार आणि हे आतल्या बाजूला चिटकवून घ्यायचे आहेत. इतर उरलेले धागे देखील आपण असेच कट करून आतल्या बाजूला चिटकवणार आहोत, जेणेकरून आपले सुरुवातीला डार्क गुलाबी रंगाचे जे धागे अटॅच केलेले तेवढेच आपले धागे राहतील. बाकी हे सगळे आपण आतमध्ये चिटकवून घेणार आहोत. हे बघा मी चिटकवून घेतलेत अशा प्रकारे आतल्या बाजूला कट करून. आणि आता हेच धागे आपले उरलेले आहेत. तर आता आपल्याला रिंग अटॅच करायची आहे. ही मी 5 इंचाचीच रिंग वापरते. आधी देखील आपण 5 इंचाचीच रिंग वापरलेली. तर याच्यातून असे सगळे धागे काढून घ्यायचे आहेत आणि पायपिंग करून घ्यायचे. प्रत्येक धागा इथे दाखवल्याप्रमाणे रिंगेवरून 2 वेळा काढायचा आहे. बघू शकता, ह्या अशा प्रकारे हात धरायचा आणि हा धागा असा काढून घ्यायचा. जरा ओढून धरायचा, बोट ठेवायचा म्हणजे धागा सटकणार नाही. आणि हे असं प्रत्येक उरलेले धागे 2 वेळा रिंगवरून गुंडाळून घ्यायचे आहेत आणि रिंगला सगळे धागे अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले सगळे धागे अटॅच करून झालेले आहेत. दिसायला सुद्धा सुंदर दिसतं. आता आपल्याला हे तळाची बाजू आहे, बॉटम साईड. तर बघा कोणती एक कॉर्ड घ्यायची आहे आणि बाकीचे जे धागे आहेत 2 वेळा त्याच्यावरून काढायचे आहेत. आणि थोडीशी आपली पायपिंग करून झाली म्हणजे थोडे धागे आपले गुंडाळून झाले. साधारण अंदाजे कितीही घेऊ शकता, 10-12 कॉर्ड झाल्या गुंडाळून की एखादा धागा कट करायचा आणि असे मध्ये मध्ये धागे कट करून आतल्या बाजूला चिटकवायचे आणि सगळे बाकीचे धागे आहेत ते 2-2 वेळा मेन धाग्यावरून गुंडाळायचे आणि जेव्हा मेन धागा असं पूर्ण सर्कल इथे आणून संपवायचं आहे. हे बघा मी एवढं तरी पायपिंग करून घेतलं आणि ज्या कॉर्ड मध्ये येतात किंवा मध्ये मध्ये अशा कट करायच्यात, अंदाजे कट करायच्यात आणि त्या आतमध्ये चिटकवायच्यात आणि पायपिंग आपलं कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि जो मेन धागा आहे ज्याच्यावरून आपण बाकीचे धागे काढणार आहोत तर तो कमी पडला तर तो देखील एक्स्ट्राचा धागा त्याला अटॅच करून घ्यायचा आहे.
हे जे धागे जाळताना आहे तर थोडी काळजी घ्यायची आहे, नाहीतर ते आपले मेन धागे जाळण्याबरोबर इतर चुकून धागे जाळाल। हे वरती टोक आलेले आहेत ते मी बर्न केले आहेत आणि हे आतमध्ये ढकलते, तर ते जाळल्यामुळे ते परत काय बाहेर येणार नाहीत। हे सगळे असे मी आत ढकललेत कैचीच्या मदतीने। खूप गरम असतात हे धागे, नायलॉनचे धागे असल्यामुळे। हा धागा जाळता जाळता आपले इतर धागे जाळायचे नाहीत, त्याच्यामुळे नवीन जर फर्स्ट टाइम तुम्ही करत असाल तर जरा केअरफुली करा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे। बघा हे असे चिटकवल्यावर हे असे दिसतात खालून धागे, आणि हे उरलेले धागे आहेत। तर मी हे थोडे थोडे असे बर्न करते, थोडे थोडे मेल्ट करणार आणि हे लायटरच्याच मदतीने असे चिटकवून घेते। तर हे तुम्हाला पाहिजे तर असंच ठेवू शकता, पण मी ह्याच्यामध्ये एक पुठ्ठा घालणार आहे। तर इथे मी असंच डीमार्टचा पिझ्झाचा पुठ्ठा वापरला आहे। तुम्ही चांगला कार्डबोर्ड पेपर वापरू शकता किंवा जाड एखादा पुठ्ठा, आणि असं अंदाजे मापाने कापून घ्यायचं आहे। आणि बघायचं ही अपोजिट साईड हे काय जात नाही, तर थोडं अजून मी छोटा केला आहे, हा जाईल। तर हा असा आधी मी बसवून बघितला आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट दिसतोय, पडत सुद्धा नाही आहे। आता मी हा काढते, असंच तुम्ही ठेवू शकता किंवा मग ग्लू घ्या कोणताही आणि त्याने चिटकवा। अशा प्रकारे हलक्या हाताने चिटकवायचं आहे, जास्त जोर दिला तर पुठ्ठाच तुटेल आपला। तर हे दिसायला सुद्धा सुंदर दिसतंय, मल्टी कलरने बनवलेला मल्टीपर्पज होल्डर आहे। तर थँक्यू फ्रेंड्स, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि तुमचे धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।